डायबिटीसमुळे पूर्ण अंधत्व येईल का, किंवा माझ्या पायांना जर हातापायांना कुठे जखम झाली, मी आज शेतामध्ये काम करत आहे, कुठे कामगार म्हणून काम करत आहे, बांधकाम वगैरे अशी जी हार्डवर्किंग कामं आहेत, त्यावेळेस आपला संबंध हातापायाशी जास्त येतो आणि मला हे डायबिटीस आहे तर जखम झाली तर ती भरून येईल का, अशा सर्व प्रश्नांची आज उत्तरं आपल्याला मिळणार आहे. कारण माझाही असा अनुभव आहे की मी डायलिसिस हॉस्पिटलमध्ये मी डायलिसिस डिप्लोमा केलेला आहे. गेली 4 वर्ष मी हॉस्पिटलमध्ये डायलिसिस लोकांचं केलेलं आहे. कारण काय तर फक्त BP आणि शुगर सर्व पेशंट हेच, बाकी दुसरे पेशंट काहीच नाही. म्हणजे एक माझ्याकडे पेशंट असा होता जो वेगळा होता, ऑटो ड्रायव्हर होता, रिक्षा चालवणारा होता. तो खूप काळापासून रिक्षा चालवत होता. ते व्हायब्रेशन्समुळे त्याची किडनी खराब झाली होती. सर्व पेशंट होते ते सर्व BP आहे आणि शुगर आहे हेच, आणि त्याची समस्या त्याची कॉम्प्लिकेशन्स मी ते डोळ्याने पाहिले. काही दिवस त्याच टेन्शनमध्ये होते की मी ह्या लोकांचं दुःख नाही पाहू शकत. काही दिवसांनी ते तो जॉब हॉस्पिटलमध्ये करत होते ते सोडायचा निर्णय घेतला, कारण मी ते पाहूच शकत नव्हते. तेवढ्यात नांदेडच्या सरांची ओळख झाली. मॅडम तुम्ही एवढं चांगलं कार्य करत आहातच, तुम्हाला हे पाहवतच नाहीये, लोकांच्या आज BP शुगरमुळे ज्या किडन्या खराब होत आहेत, तर हेच आपण थांबवू शकतो. मग मला उत्सुकता लागली की सर मला ते करायचं आहे, लोकांच्या किडन्या वाचवायच्या आहेत, कारण मी तो त्यांचा त्रास पाहिलेला आहे. तर सर म्हणाले आपलं मधुमेह मुक्त भारत अभियान आहे, याच्याशी आपण जोडा. आणि तो सरांनी अभियान काय आहे, त्यांचं रिसर्च काय आहे हे मला छान समजावून सांगितलं. आणि मी जेव्हा जोडले त्यांच्याशी, त्यांनी सांगितलंच त्यांच्या अभियानाबरोबर मी काम करायला चालू केलं. आणि आज माझ्या वतीने मी जितके लोकांशी भेटले तिथले लोक 50 लोक अशी आहेत जी डायबिटीस मुक्त झालेली आहेत. आज ते खूप छान काम करत आहेत, घर परिवार सांभाळत आहेत. विचार करा ना, आज घरातील एका व्यक्तीला जर डायबिटीस असेल आणि तो व्यक्ती कमावणारा असेल, तर डायबिटीसमुळे सपोज पायाला जखम झाली ती वाढतच गेली. आज तुम्ही किती लोकांनी असे पेशंटही पाहिले असतील की पाय कापावा लागला. जर तो व्यक्ती घरातला कमावणारा व्यक्ती जर अंतुनाशी खेळून असेल तर मग बाकीच्या कुटुंबाने काय करायचं, हा गंभीर समस्या आहे ना त्या परिवारावरती येणार आहे. संकटच आहे का, तर हेच थांबवण्याचं काम सरांच्या माध्यमातून केलेली आहे. आणि हेच अभियान आपल्या गावामध्ये आलेलं आहे. तर मी जास्त न वेळ घेता आपण माननीय श्री डॉक्टर पाटील सरांची छान माहिती जाणून घेणार आहोत.